गुड मॉर्निंग. आज आपल्या सिरीजचा 47वा दिवस आहे. आता आपण थोडेसे अवघड क्वेश्चन घेतोय. का? कारण अवघड प्रश्नांची जर तुमची प्रॅक्टिस झाली, तर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये येणारे प्रश्न तुम्ही चुटकीसरशी सॉल्व्ह कराल, बरोबर? आणि तेच तर प्रश्न मेरिट ठरवणारे असतात. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही, प्रॅक्टिस करा. ठीक आहे? चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडे कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला? तर त्यांना ओमान या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ताच 3 देशांच्या दौऱ्यावर होते. कोणकोणत्या? जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान. या दौऱ्यावर असताना त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाले. कुठला? इथिओपियाचा ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया. ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया हा इथिओपियाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि ओमानकडून त्यांना ऑर्डर ऑफ ओमान हा ओमानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. मोदी साहेब जिथं जातात तिथं आपल्यासाठी करंट अफेअर्स वाढवून येतात. त्याच्यामुळे तुम्हाला हा पण लक्षात ठेवायचा आहे, हा पण लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे? रिसेंटमध्ये या 2 ठिकाणी त्यांना त्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. ओमान या देशाची राजधानी काय आहे? तर मस्काट. आणि त्यांची करन्सी काय आहे? ओमानी रियाल. ठीक आहे? हे लक्षात ठेवा. मग मला तुम्ही इथिओपियाची राजधानी आणि त्यांची करन्सी सांगा. चला पुढचा प्रश्न बघूया. भारताचे मुख्य माहिती आयुक्त या पदाची शपथ कोणी घेतली आहे? तर कोणी घेतली आहे? राजकुमार गोयल यांनी घेतले आहे. राजकुमार गोयल हे पूर्व IAS अधिकारी आहेत. RTI वर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेला आहे आणि हे सध्या भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे, त्यामुळे यावर प्रश्न विचारू शकतात. मग RTI हा ऍक्ट कधी लागू झाला? तर RTI ऍक्ट 2005 साली लागू झाला. आता मुख्य माहिती आयुक्त यांची निवड कोण करतं? तर एक समिती असते. त्या समितीमध्ये पंतप्रधान असतात, म्हणजे स्वतः पंतप्रधान हे काय असतात? अध्यक्ष असतात आणि 2 सदस्य असतात. एक सदस्य हा कॅबिनेट मिनिस्टर असतो आणि दुसरा सदस्य हा विरोधी पक्ष नेता असतो. मग ही कमिटी मुख्य माहिती आयुक्तांच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींकडे करतात आणि मग राष्ट्रपती त्या नावाच्या शिफारसीनुसार मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करतात. मग मग प्रश्न कसा येऊ शकतो की मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? तर कोण करतात? राष्ट्रपती. मग आता तुम्हाला प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? ठीक आहे? हे तुम्ही मला सांगायचं आहे, कारण त्यांची सुद्धा ह्याच वर्षी नेमणूक झाली आहे. आणि मी तुम्हाला प्रश्न का विचारते? कारण मी प्रश्न विचारल्यावर तुम्ही ती माहिती बघता, पुस्तकं बघता आणि त्याच्या आजूबाजूची माहिती सुद्धा तुमच्या डोळ्यास पडते. मग जेव्हा स्वतः आपण एखादी गोष्ट आवर्जून वाचतो, तेव्हा ती आपल्या कायम लक्षात राहते. त्याच्यामुळे मी तुम्हाला मुद्दाम प्रश्न विचारते की तुम्ही त्याच्यावर सर्च केला पाहिजे. ठीक आहे? आणि जेव्हा तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट्समध्ये लिहिता, तुमच्या डोक्यात आणखी ते फिक्स होतं. का? कारण ते तुम्ही स्वतःहून ते माहिती काढून उत्तर दिलेलं असतं आणि तुमच्या लक्षात राहतं. याची कमेंट मी मॅडमच्या एका व्हिडिओला केली होती. ठीक आहे? त्यामुळे उत्तरं देत चला. चुकीचं असेल तरी मी त्यांना करेक्ट करते. चला पुढचा प्रश्न बघूया. पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? तर इसवी सन 1761 साली पानिपतचे तिसरे युद्ध झाले. आता तुम्ही PYQ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल पानिपतवर प्रश्न विचारले आहेत आणि आता सुद्धा विचारू शकतात. त्याच्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट ठरतो. आता मी तुम्हाला पानिपतबद्दल थोडीशी डिटेलमध्ये माहिती सांगते. पानिपत कुठे आहे? प्रथमतः ते हरियाणामध्ये आहे. मग पानिपतचं पहिलं युद्ध कधी झालं होतं? तर 1526 मध्ये झालं होतं. मग दुसरं युद्ध कधी झालं होतं? तर दुसरं युद्ध 1556 मध्ये झालं होतं आणि तिसरं युद्ध हे 1761 साली झालं होतं. मग पहिलं युद्ध जे झालं होतं ते कोणाविरुद्ध झालं होतं? कोणा दोघांमध्ये झालं होतं? तर बाबर आणि बाबरच्या विरुद्ध कोण होतं? इब्राहिम लोदी. आणि या दोघांमधून बाबर हा जिंकला होता. त्याच्यानंतर जे दुसरं युद्ध झालं होतं ते कोणामध्ये झालं होतं? तर ते हेमू आणि हेमू विरुद्ध कोण होतं? अकबर होता. आणि या दोघांमध्ये कोण जिंकलं? तर अकबर जिंकला. आणि या दुसऱ्या पानिपतच्या युद्धात अकबरचा सेनापती कोण होता? तर त्याचं नाव होतं बैराम खान. यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला आहे. आणि जेव्हा तिसरं पानिपतचं युद्ध झालं तेव्हा ते कोणा दोघांमध्ये झालं? तर अहमद शहा अब्दाली आणि मराठा. आणि याच्यामध्ये कोण जिंकलं? तर अब्दाली जिंकला. आणि या तिसऱ्या पानिपतच्या लढाईत मराठ्यांचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर सदाशिवराव भाऊ. आणि अहमद शहा अब्दाली हा कुठला होता? तर हा अफगाणिस्तानचा होता. तर ठीक आहे, हे मी तुम्हाला पानिपतची एकदम डिटेलमध्ये आणि शॉर्टमध्ये माहिती सांगितली आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. होम रूल चळवळ भारतात कधी सुरू झाली? 1916 साली सुरू झाली. मग 1916 साली होम रूल चळवळ ही कोणी सुरू केली?
बाळ गंगाधर टिळक आणि त्यांच्यासोबत ॲनी बेझंट यांनी सुरू केली. त्यामुळे तुम्हाला हा सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलाय की होम रूल चळवळ कोणी सुरू केली. आणि या होम रूल चळवळी दरम्यानच टिळकांनी घोषणा केली होती. कोणती घोषणा? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. ठीक आहे. मग तुम्हाला असंही विचारू शकतात की ही घोषणा टिळकांनी कोणत्या चळवळी दरम्यान केली होती, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि होम रूल चळवळीचा उद्देश काय होता? हे बघा, होम रूल ह्याच्यामध्येच नाव आहे. होम म्हणजे काय? घर. घर म्हणजे आपण इथे काय पकडूया? स्वदेश. आणि रूल म्हणजे काय? शासन. मग होम रूल चळवळ ही कशासाठी केली होती? तर ब्रिटिश राजवटीतच भारताला स्वराज्य म्हणजे स्वयंशासन मिळवून देणे हा होता. ठीक आहे. आता मी तुम्हाला इतिहासातल्या काही घटना सांगते आणि त्याचा घटनाक्रम सांगते. या घटनाक्रमावर किंवा इसवी सनावर पोलीस भरतीच्या कुठल्या ना कुठल्या पेपरला प्रश्न विचारला गेला आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, मी लिहिल्यावर आणि मी जे बोलते त्याचे शॉर्ट नोट काढा आणि त्या एकदम पाठ करा. सोपं आहे, ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या घटनेला. आता पहिली घटना काय झाली ते मी तुम्हाला सांगते. 7 ऑगस्ट, पहिली घटना आहे 7 ऑगस्ट 1905 ची. 1905ला सगळ्यात महत्वाची घटना कुठली घडली होती? तर बंगालची फाळणी. आणि जेव्हा बंगालची फाळणी झाली होती तेव्हा व्हॉइसरॉय कोण होते? लॉर्ड कर्झन. आणि या लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणीची घोषणा केली होती. आता याला करंटचा प्रश्न जोडायचा म्हणला, वंदे मातरम गीत. बंगालची फाळणी होत होती तर त्याला विरोध करण्यासाठी वंदे मातरम गीत हे आपले भारतीय मोठ्या प्रमाणात सगळीकडे गाऊन ह्या बंगालच्या फाळणीला विरोध करत होते. आणि आता संसदेत वंदे मातरम याच्यावर किती 10 तास चर्चा झाली आहे. त्याच्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हा परीक्षेला येणार म्हणजे येणारच. ठीक आहे. आता वंदे मातरमवर आपला बऱ्याच वेळा म्हणजे क्वेश्चन पण झाला आहे आणि मी त्याची माहिती पण सांगितली आहे. तुम्हाला मला काय सांगायचं आहे, वंदे मातरम या गीतात ओरिजिनली किती स्टांजा आहेत? ठीक आहे. तर ह्याचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट काय झाली? दुसरी महत्वाची घटना 1907 साली घडली. या वर्षी काय झालं होतं तर सुरतचं अधिवेशन झालं. आणि यावेळेस सुरतच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष होते रास बिहारी बोस. या अधिवेशनात महत्वाची घटना काय घडली? तर जहाल आणि मवाळ हे गट वेगळे झाले. आता याच्यानंतर तिसरी महत्वाची घटना ही 1909 साली झाली. याच्यामध्ये काय झालं की मॉर्लेमेंटो ऍक्ट हा काय झाला? पास झाला. म्हणजेच याच्यामध्ये काय झालं की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला आणि या कायद्यानंतरच हिंदू मुस्लिम व्हायला सुरुवात झाली. याच्यानंतर चौथी महत्वाची घटना काय घडली? 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी हे भारतात आले आणि म्हणूनच 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिवस म्हणून सेलिब्रेट करतात. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. का? महात्मा गांधी हे भारतात परत आले होते. त्याच्यानंतर पाचवी महत्वाची घटना काय घडली? 1916 साली होम रूल चळवळ. आताच आपला प्रश्नच आहे, होम रूल चळवळ झाली आणि होम रूल चळवळ कोणी केली? तर बाळ गंगाधर टिळक आणि ॲनी बेझंट यांनी. आणि 1916ला जे जहाल आणि मवाळ हे जे गट होते ते पुन्हा एकत्र आले. म्हणजे ह्यांचं काय झालं? पॅचअप झालं. 1907 मध्ये ह्यांचं काय झालं? ब्रेकअप झालं आणि 1916 मध्ये ह्यांचं पॅचअप झालं. याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट काय झाली? तर 1917 मध्ये कोलकात्यामध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं. आणि हे जे काँग्रेसचं अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष कोण होते? ॲनी बेझंट. आणि ॲनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. आणि बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तेव्हा आपण ॲनी बेझंट आणि सरोजिनी नायडू यांच्यामध्ये कन्फ्यूज होतो. ॲनी बेझंट या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत आणि सरोजिनी नायडू या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष आहेत. ठीक आहे. आता याच्या पुढे ह्याच्यात कन्फ्युजन करू नका. 1917 साली आणखी एक महत्वाची घटना घडली, ते म्हणजे चंपारण सत्याग्रह. ठीक आहे. आणि या चंपारण सत्याग्रहाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले आणि महात्मा गांधींचे पहिले नेतृत्व केलेले सत्याग्रह हे चंपारण सत्याग्रह आहे. याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट काय झाली? 1919 साली 3 महत्वाच्या घटना घडल्या. पहिली म्हणजे रौलट ऍक्ट आला. रौलट ऍक्ट मध्ये काय की खटला न चालवता कोणालाही अटक करण्याचे अधिकार. आणि या रौलट कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलक जमले आणि ते आंदोलन दडपून टाकण्यासाठी त्यांच्यावर जनरल डायर याने काय केलं? बेछूट गोळीबार केला. तेच आपण काय ओळखतो? जालियनवाला बाग हत्याकांड. आणि तसेच 1919ला आणखी एक अधिनियम आला, तो म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अधिनियम. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अधिनियम कशासाठी होता? तर भारतीय प्रशासनात सुधारणा करण्यासाठी. याच्यानंतर महत्वाची घटना 1920 साली झाली.
काय झाली तर असहकार आंदोलनाला सुरुवात झाली. याच्यानंतर पुढची महत्वाची घटना 1922 साली झाली. आपण याच्यावर प्रश्न पाहिला आहे. 1922 साली चौरी चौरा ही घटना घडली. चौरी चौरा इथे घटना घडल्यामुळं गांधीजींनी असहकार आंदोलन हे काय केलं, स्थगित केलं. याच्यानंतर पुढची महत्वाची घटना ही 1924 साली झाली. इथे याच्यानंतर पुढची महत्वाची घटना ही 1924 साली झाली. 1924 मध्ये बेळगाव या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. या अधिवेशनात काँग्रेसचे अध्यक्ष कोण बनले तर महात्मा गांधी, आणि हे पहिल्यांदाच बेळगाव इथल्या अधिवेशनात काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. याच्यानंतर पुढची महत्वाची घटना ही 1925 साली झाली. काय झाली तर तेव्हा कानपूर अधिवेशन झाले. या अधिवेशनात काँग्रेसचे अध्यक्ष कोण बनले तर सरोजिनी नायडू, आणि सरोजिनी नायडू या पहिल्या भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. यानंतर पुढची महत्वाची घटना ही 1927 साली झाली. 1927 ला सायमन कमिशनची स्थापना झाली होती. या सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय नव्हता, म्हणून या सायमन कमिशनला काय झाला, मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला. त्याच्यानंतर पुढची महत्वाची घटना ही 1928 साली झाली. ही जी सायमन कमिशन होती ती 1928 ला भारतात आली, आणि म्हणून सायमन गो बॅक ह्या घोषणा सुरू झाल्या. आता तुम्हाला तर माहिती आहे सायमन गो बॅक ही खूप गाजलेली घोषणा आहे. मग ही सायमन गो बॅक ही घोषणा कधी दिली तर 1928 मध्ये दिली. कशासाठी तर सायमन कमिशनला विरोध म्हणून. याच वर्षी 1928 ला नेहरू रिपोर्ट हा पब्लिश झाला, म्हणजेच मोतीलाल नेहरू. पुढची महत्वाची घटना ही 1929 साली झाली. 1929 ला लाहोर येथे अधिवेशन झाले होते, आणि या अधिवेशनात काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते, जवाहरलाल नेहरू. आणि या अधिवेशनात त्यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. आणि याच्यावर प्रश्न आला आहे की पूर्ण स्वराज्याची मागणी ही कधी झाली, कोणत्या साली झाली, किंवा कोणत्या अधिवेशनात झाली. त्याच्यानंतर पुढची महत्वाची घटना 1930 ला सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. तसेच महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली. दांडी यात्रा कशासाठी तर मिठाचा कायदा मोडण्यासाठी दांडी यात्रा काढली होती. ठीक आहे, तर आज आपण 1930 पर्यंत पाहिलं. उद्या आपण 1930च्या पुढचा घटनाक्रम बघूया, कारण एकाच वेळेस जर तुम्हाला सांगितलं तर तुमच्या सुद्धा लक्षात राहणार नाही. आणि हे सगळ्या घटना जे मी सांगितलेल्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहे, कुठल्या ना कुठल्या पेपरला आलेल्या आहेत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. आपल्याला प्रशिक्षण केंद्र दिलं आहे आणि ठिकाण दिलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, जोड्या लावायच्या आहेत. म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला काय येतं त्याचा अगोदर पॅचअप करायचं, म्हणजे त्या अगोदर जोड्या लावायच्या आणि त्याच्यानंतर ऑप्शन वाईज जायचं. ठीक आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. आता हे तर सगळ्यांना माहित असेल, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे, नाशिकमध्ये आहे. म्हणून अचं काय आहे, 2 आहे. आणि हे सांगणारं फक्त माझा ऑप्शन क्रमांक 4 आहे, म्हणून तेच माझं उत्तर आहे. तरी पण तुमच्या माहितीसाठी पुढचं बघूया. महाराष्ट्र गुप्तचर अकादमी ही कुठे आहे, ही पुण्यामध्ये आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच काय, CID, हे कुठे आहे तर हे दिल्लीमध्ये आहे. अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र हे नागपूरमध्ये आहे. ठीक आहे, म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आलं. याच्यावर खूप वेळा प्रश्न आला आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीवर तर म्हणजे अगणित वेळा प्रश्न आलाय. ठीक आहे, त्यामुळे हे बघून ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. ज्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये मध्यवर्ती संगणकाशिवाय संगणक वर्तुळाकार जोडलेले असतात त्याला काय म्हणतात. आता हा संगणकावर आधारित प्रश्न आहे आणि हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. जेव्हा नेटवर्क हे वर्तुळाकार जोडलेलं असतं तेव्हा ती टोपोलॉजी म्हणजे रिंग टोपोलॉजी असते. ही अशी म्हणजे कम्प्युटर, पुन्हा असं नेटवर्क, पुन्हा इथे कम्प्युटर, इथं नेटवर्क, इथे कम्प्युटर, असं. स्टार टोपोलॉजी, इथे बघा स्टार टोपोलॉजी म्हणजे काय की मध्ये हे काय असतं, मध्ये सेंटरमध्ये तो जोडणारा कनेक्टर असतो आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे ते संगणकाला जोडले गेलेले असतात, अशा स्टारमध्ये. बस टोपोलॉजी, बस टोपोलॉजी म्हणजे काय की जी आपली कनेक्शनची लाईन आहे ती अशी एक असते आणि त्याच्यानंतर अल्टरनेट किंवा अपोजिट साईडला असे कम्प्युटर जोडलेले असतात. तर याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आला आहे. हे स्टार टोपोलॉजी, रिंग, बस टोपोलॉजी, पुन्हा मेश टोपोलॉजी, ट्री टोपोलॉजी हे बघून ठेवा. मेशवर आला आहे, ट्री आणि पॉइंट टू पॉइंट याच्यावर जास्त प्रश्न आलेले नाहीत, तरी सुद्धा तुम्ही बघून ठेवा. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता आपले मराठीचे प्रश्न सुरू झाले आहेत. खूप छान प्रश्न आहेत आजचे, बघूया. पहिला प्रश्न आहे, अरुण्य रुदन या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय. आता आपल्याला उमराची फुले वगैरे असे प्रश्न कायमस्वरूपी म्हणजे तेच येतात. पण जर मागच्या वर्षीपासून बघितलं तर थोडासा प्रश्नांचा पॅटर्न बदलला आहे आणि थोडेसे जराशे अवघडसे प्रश्न विचारतायत. त्याच्यामुळे आपण सगळ्या साईडने अभ्यास करायचा आहे.
अरुण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? ज्याचा उपयोग नाही असे कृत्य, म्हणजे अरुण्य रुदन. आता एखाद्याला अरुण्य रुदन बघून असं वाटेल की वनात फिरणार असेल कोणतरी किंवा ऋषी असेल, बरोबर? पण तसं नाहीये. त्याचं उत्तर काय आहे? ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. चला पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न खूप सोपा आहे, म्हणजे एखाद्याला बघून लगेच कळेल, पण ते कसं गुगली टाकलीये ते बघूया. गुरुकिल्ली या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? गुरुची किल्ली? नाही, हे तर सगळ्यांना माहिती आहे, हे तर नाहीये. यशाचा मार्ग, मर्म, गुरुचा आशीर्वाद. गुरुकिल्ली म्हणजे काय? की यशाचा मार्ग नाही. यशाचा मार्ग एक थोडासा अल्टरनेटिव्ह होतोय, पण गुरुकिल्ली ह्याचा एकदम शब्दशः अर्थ यशाचा मार्ग नाही. गुरुकिल्ली याचा अर्थ आहे मर्म किंवा रहस्य. बरेच जण म्हणतात बघा, माझ्या यशाची गुरुकिल्ली फक्त मला माहिती आहे. म्हणजेच काय की माझ्या यशाचं रहस्य, मर्म हे फक्त मला माहिती आहे. माझ्या यशाचा मार्ग मला माहिती आहे, हे तर म्हणजे बसत नाही आणि ते थोडं ऑथेंटिक पण नाहीये. ठीक आहे, म्हणून माझं उत्तर काय आलं? मर्म. गुरुकिल्ली याचा अर्थ मर्म किंवा रहस्य. त्याच्या पुढे पुढचा प्रश्न आहे, सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते? सामान्य सर्वनाम असलेले पहिला आहे, हा रबरी चेंडू आहे. आता हा हे काय आहे? दर्शक सर्वनाम आहे, त्याच्यामुळे हे उत्तर येणार नाही. पुढे काय आहे? कोणी बक्षीस मिळवले. कोणी बक्षीस मिळवले पुढे काय आहे? प्रश्नचिन्ह, म्हणजे काय आहे? हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. कोणी यावे कोणी जावे हे आहे सामान्य सर्वनाम, म्हणजे याच्यामध्ये प्रश्न विचारलेला नाहीये. हे कोणी कोणत्या उद्देशाने बोललेलं आहे? तर सामान्य सर्वनाम या उद्देशाने बोललेलं आहे. कोण आहे तिकडे हे सुद्धा काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. चला पुढचा प्रश्न बघूया. मी बालपणी लवकर उठत असे, काळ ओळखा. आता जेव्हा असे वगैरे असतं तेव्हा ते काय असतं? रीती असतं, बरोबर? मग अपूर्ण भूतकाळ गेलं, पूर्ण भूतकाळ गेलं, पूर्ण वर्तमान काळ गेलं, राहिलं काय? रीती भूतकाळ. मी बालपणी लवकर उठत असे, हे काय झालं? रीती भूतकाळ झालं, म्हणून माझं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1, रीती भूतकाळ. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. तू तिथे असतील तरच मी थोडा वेळ थांबेन, हे वाक्य कोणते? आता बघायला गेलं तर जर, तर हे कशा अर्थाने वापरतात? तर संकेतार्थ या अर्थाने वापरतात. म्हणून तू असशील तरच मी येईल, तरच मी तुला संकेत देते, तरच मी येईल, म्हणून माझं उत्तर काय आलं? संकेतार्थ. ठीक आहे. आज्ञार्थीमध्ये काय असतं? आज्ञा दिलेली असते, उठ, बस, तो दरवाजा लाव, मुलांनी रांगेत चाला. हे काय? जेव्हा आज्ञा दिल्या जातात तेव्हा तो असतो आज्ञार्थी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपले गणिताचे प्रश्न सुरू झालेत आणि आजचे प्रश्न सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहेत. पहिला प्रश्न आहे, 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवले आढळले. दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा. म्हणजेच काय? 16 वस्तू आहेत, त्यांचं सरासरी वजन किती आहे? 32 आहे. म्हणजे त्यांचं एकूण वजन किती झालं? 16 दुने 32, 16 त्रिक 48, 8, 9, 10, 11, 512. म्हणजेच ह्यांची बेरीज किती आली? 512. पण ह्याच्यामधले जे 34 आणि जे 26 हे वजन होते, हे चुकून आले होते. ॲक्च्युअल वजन किती होतं? 24 आणि 16. मग मी जर ह्यांची बेरीज केली तर किती येते? 6 4 10, 3 3 6. म्हणजे जेव्हा ह्यांच्यामध्ये ह्या दोघांचे 60 होते तेव्हा त्यांची बेरीज 512 होती. पण 34च्या बदली काय आलं? 24 आलं आणि 26च्या बदली काय आलं? 16 आलं. हे ॲक्च्युअल आहे. मग ह्यांची बेरीज काय आहे? 6 4 10, 2 1, 2 2 4. म्हणजे 60च्या ऐवजी 40च असायला पाहिजे. मग 60 वजा 40 ह्यांचा जो डिफरन्स येईल तो आपण काय करणार? ह्याच्यातून वजा करणार. का वजा करणार? कारण हे 60 काय आहेत? हे चुकीच्या वजनाचे बेरीज आहे, बरोबर? आणि 40 काय आहेत? जे बरोबर वजन आहे त्यांची बेरीज आहे. हे 60 तर ऑलरेडी बेरजेत आहेत, पण हे 40 काय आहेत? नंतर आलेले आहेत. पण हे 40 हे 60 पेक्षा काय आहेत? 20 ने कमी आहेत आणि हे ओरिजिनल आहेत. म्हणून जे कमी आहेत ते मी काय केलं? वजा केलं. आलं लक्षात? मग हे जे आहे, आता मी पुढं खोडते. इथपर्यंत समजलं? मग या 512 मधून मी जर 20 वजा केले तर किती राहतील? 492. आणि आपल्याला काय विचारलं आहे? दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा. आपले टोटल 16 वस्तू आहेत, बरोबर? म्हणून 492 भागिले 16. 16नी मी जर 492ला भागलं तर माझं उत्तर किती येणार? 30.75. आणि ऑप्शन क्रमांक 3 हे माझं उत्तर आलं. समजलं मी काय केलं? चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा प्रश्न संभाव्यता या टॉपिकवर आहे.
काय आहे? 2 फासे फेकल्यानंतर 7 पेक्षा कमी बेरीज मिळण्याची संभाव्यता किती आहे? आता 2 फासे म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे ना, फासे म्हणजे काय? हे 1 असतं, पुन्हा असे फास्यावर असे 2 असतात. सापशिडी खेळताना आपण जे वापरतो ते. जर 2 फासे असतील, तर त्यांच्यावर किती येऊ शकतात? पहिल्या फास्यावर किती येऊ शकतात? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6च्या पुढे नसतं आणि दुसऱ्या फास्यावर सुद्धा सेम 6 पर्यंत. मग जर हे आपण दोन्ही एकत्र टाकले, तर आपली टोटल संभाव्यता किती आहे? 6 गुणिले 6 म्हणजे टोटल संभाव्यता आहे 36. पण आपल्याला विचारलं काय आहे, की 7 पेक्षा कमी बेरीज मिळण्याची संभाव्यता किती आहे? 7 पेक्षा कमी बेरीज मिळण्याची संभाव्यता म्हणजे काय? की 6, 5, 4, 3, 2, 1 हे आपल्याला बेरीज मिळाली पाहिजे. आता 1 ही बेरीज येऊ शकत नाही, कारण जास्तीत जास्त 1 अधिक 1 2 येऊ शकतात. म्हणून आपला 1 गेला. मग आपल्याला कोणकोणती काढायची आहे? 6 ही मिळण्याची संभाव्यता, 5 मिळण्याची संभाव्यता, 4, 3 आणि 2. आता 6 ही कोणाकोणाच्या बेरजेने येते? 6 ही 1 पासून सुरुवात करू. 1 आणि 5 बरोबर. त्याच्यानंतर 2 आणि 4, त्याच्यानंतर 3 आणि 3, त्याच्यानंतर 4 आणि 2 आणि 5 आणि 1. ह्याच्या पलीकडे येऊ शकते का? नाही. मग हे टोटल किती झाले? टोटल जोड्या किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5 म्हणजे किती झाल्या? टोटल 5 जोड्या झाल्या. त्याच्यानंतर 5 बेरीज येण्याच्या किती जोड्या आहेत? 5 येण्याच्या 1 पासून सुरुवात करू. 1 आणि 4, 2 आणि 3, 3 आणि 2, 4 आणि 1 म्हणजे किती झाल्या? 4 जोड्या झाल्या. त्याच्यानंतर 4 येण्यासाठी काय करायला लागेल? 1 पासून सुरुवात करू. 1 आणि 3, 2 आणि 2, 3 आणि 1 ह्याच्या पुढे होऊ शकतं का? नाही. म्हणजे टोटल किती झाले? 3 झाले. 3 बेरीज येण्यासाठी किती जोड्या लागतील? 1 पासून सुरुवात करू. 1 आणि 2, 2 आणि 1 म्हणजे किती झाले? टोटल 2 जोड्या झाल्या. आणि 2 बेरीज येण्यासाठी काय लागेल? फक्त 1 आणि 1 म्हणजे किती? 1 लागेल. मग अशा आपल्या टोटल जोड्या किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5 ह्यांची बेरीज काय आहे? एकूण अपेक्षित जोड्यांची संख्या टोटल किती झाली? 5 आणि 4 9, 9 3 12, 12 आणि 3 किती? 15 म्हणजे आपली टोटल 7 पेक्षा कमी बेरीज येण्याची संभाव्यता किती आहे? 15 आहे. किती पैकी? 36 पैकी. मग माझं कसं येणार उत्तर? अपेक्षित जोड्यांची संख्या म्हणजे 15 भागिले टोटल म्हणजे टोटल सगळी बेरीज येण्याची संभाव्यता किती आहे? 36. ह्याला मी जर भाग घालवला तर मला उत्तर मिळणार. ह्याला कशाने भाग जातोय? 3 भाग जातोय. 3 5 15, 3 1 3, 3 2 6 म्हणजे उत्तर किती आलं? 5/12 आणि हेच माझं उत्तर आहे. ठीक आहे. हा चॅप्टर म्हणजे प्रोबॅबिलिटी संभाव्यता हा चॅप्टर जर कोणी केला नसेल तर त्याला हे समजायला थोडंसं अवघड वाटेल, पण मी हे खूप सोप्या मेथडने सांगितलं हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. जे वरती म्हणजे आपल्याला जे विचारलं आहे ते नेहमी वरती घ्यायचं आणि जे त्याची टोटल संभाव्यता येते ती नेहमी खाली घ्यायची असते. ठीक आहे. छेदात घ्यायची असते. म्हणून इथं किती आलं? 36 आणि आपली वरची 7च्या आतमध्ये बेरीज मिळण्याची संभाव्यता किती आली? 15 आली. ह्याला मी भाग घालवला. माझं उत्तर आलं 5/12 आणि हेच माझं फायनल उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. गंमत जम्मत या सूत्र उद्यानाला भेट देण्यासाठी 2 प्रकारची तिकिटे उपलब्ध आहेत. 1 दिवसाचे तिकीट फक्त खरेदीच्या दिवशी वैध आहे. 3 दिवसाचे तिकीट खरेदीच्या दिवसाबरोबर पुढच्या 2 दिवसांसाठी वैध आहे. म्हणजेच काय? की आज जर मी तिकीट खरेदी केलं तर ते फक्त आजच्या दिवशीच चालेल. पण मी जर 3 दिवसाचे तिकीट खरेदी केलं तर ते आज, उद्या, परवा असं 3 दिवस चालणार आहे. असा हा प्रश्न आहे आणि हा सुद्धा PYQचा प्रश्न आहे. म्हणून मी घेतलेला आहे. तुम्हाला वाटेल मॅडम एवढं लेंदी विचारतात का? तर हा PYQचा प्रश्न आहे. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? गेल्या आठवड्यात दिल्या गेलेल्या तिकिटांची नोंद. हे आपल्याला दिलं आहे आणि प्रश्न विचारला आहे गेल्या आठवड्यात गुरुवारी सर्व मिळून वैध असलेल्या तिकिटांची संख्या निवडा. 1 दिवसाचं तिकीट कोणी घेतलं आहे गुरुवारी? ते सगळे येणार. मग बाकीचे जे 3 दिवसाचं तिकीट घेतलं आहे ज्यांनी 3 दिवसाचं तिकीट घेतलंय ते गुरुवारी ज्यांनी घेतलंय ते गुरुवार, शुक्रवार, शनिवार ह्या दिवशी सुद्धा चालणार आहे बरोबर. म्हणजे ह्याच्यात गुरुवारचं पण तिकीट येणार 477. आणखी ह्याच्यात कोणतं तिकीट येणार? जर मंगळवारी कोणी 3 दिवसाचं तिकीट घेतलंय, कोणी घेतलंय? 516 एवढी तिकीटं घेतलेली आहेत.
तर ती कशी चालणार? मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी सुद्धा चालणार. म्हणजे गुरुवारी आणखी किती येणार? 516. त्याच्यानंतर बुधवारी 483 तिकीटं घेतली आणि 3 दिवसाची घेतली. म्हणजे ते बुधवारी चालणार, गुरुवारी चालणार, शुक्रवारी चालणार. म्हणजे गुरुवारी सुद्धा हे तिकीट चालणार आहे. म्हणून मी काय केलं? 483. हे नाही, 483. मग मला काय करायचंय? ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे आणि ही सगळ्यांची बेरीज काय असणार आहे? गुरुवारी सर्व तिकीटं वैध असलेल्या तिकिटांची संख्या ती मला मिळणार आहे. मग मी 308 आणि 477, 516, 483 हे कसं घेतलं ते समजलं? गुरुवारी ज्याने 1 दिवसाचं तिकीट काढलंय तो पण येणार. मंगळवारी ज्याने 3 दिवसाचं तिकीट काढलंय तो सुद्धा येणार. पुन्हा गुरुवारी 3 दिवसाचं तिकीट काढलेला सुद्धा येणार. बरोबर? हे 2 आले. आणि बुधवारी जे 483 तिकीट काढलं आहे 3 दिवसासाठी ते सुद्धा येणार. मग ह्या सगळ्यांची बेरीज किती येणार? 7 आणि 3 10 आणि 8 18, 18 आणि 6 24. म्हणजे शेवटी काय येणार? मला शेवटी एककात 4 पाहिजे. मग ऑप्शन क्रमांक 1 गेला, 2 गेला. त्याच्यानंतर पुढे जर ह्यांची बेरीज केली तर किती उत्तर येईल? 1784. मग माझं उत्तर काय आलं? 1784 हे माझं उत्तर आलं. 1974 हे उत्तर चुकीचं. समजलं? कसं उत्तर काढलं मी? थोडंसं लॉजिकल प्रश्न आहे पण सोपा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. एका बर्नीमध्ये ए व बी द्रवांचे मिश्रण आहे. एक बर्नी आहे ए आणि बी. त्यांचं द्रवांचं मिश्रण कसं आहे? 5:3. पुढे त्या बर्नीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर बी द्रव टाकले. म्हणजे 5:3 हे किती आले टोटल? 8x आले. बरोबर? 16 लिटर द्रव काढलं म्हणजेच काय? 8x बरोबर किती? 16. मग मी ह्याला जर भाग दिला तर मला किती मिळतंय? 2 मिळतंय. म्हणजेच काय? की 5x हे जे ए मधलं द्रावण आहे त्याच्यातून 5 गुणिले 2 10 द्रावण काढलं. त्याच्यानंतर बी मग काय आहे? 3x आहे. 3 दुने 6 म्हणजे 3x मधून किती काढलं? 6 द्रावण काढलं. कारण 3 दुने 6, 5 दुने 10. आता हे कसं काढलं? समजलं? ह्या दोघांची बेरीज केली मी. किती आलं? 8x आलं. त्यांनी सांगितलं की 16 लिटर द्रव काढून टाकलं. 16 लिटर द्रव काढलं म्हणजेच काय? 8x बरोबर मी काय केलं? 16 केलं. म्हणजे मला एक फिक्स मिळालं काय? 2 मिळालं. म्हणून मी काय केलं? 5 गुणिले 2 किती आलं? 10 आलं. आणि 3 गुणिले 2 किती आलं? 6 आलं. बघायला गेलं तर 10 आणि 6 किती होतात? 16 होतात. म्हणजे माझं उत्तर बरोबर आहे. 5x मधून काय केलं? 10 लिटर द्रव काढलं आणि 3x मधून 6 लिटर द्रव काढलं. त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय सांगितलं? बी मध्ये पुन्हा 16 लिटर द्रव टाकलं. म्हणजे फक्त बी मध्ये ऍड केलेलं आहे 16 लिटर द्रव. आणि त्याच्यानंतर नवीन मिश्रणात किती प्रमाण झालं? 5:7 एवढं प्रमाण झालं. आता आपल्याला सिंपल काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे? मग हा 7 इकडे जाणार. 7 गुणिले 5x वजा 10 बरोबर 5 गुणिले 3x वजा 6 वजा 6 आणि अधिक 16 किती होणार? अधिक 10. मी काय करते? डायरेक्ट अधिक 10 लिहिते. हे वजा 6 आणि अधिक 16 अधिक 10 बरोबर. आता मी काय करणार? आतमध्ये गुणणार. 7 5 35x वजा 7 10 70 बरोबर 3 5 15 पुन्हा 5 10 50. आता हे 15x आहे ना ते मी काय करते? इकडं घेऊन येते आणि हे 70 काय करते? इकडं घेऊन जाते. 35x मधून 15x गेले तर खाली किती राहणार? 20x. आणि हे 70 इथे जाऊन इथे वजा चिन्हात आहे. इकडे जाऊन काय होणार? प्लस होणार. म्हणून 50 अधिक 70. 20x बरोबर किती येणार? 120. मग x ची किंमत किती येणार? ह्या शून्याला हा शून्य गेला. x ची किंमत येणार 6. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? सुरुवातीला त्या बर्नीमध्ये ए द्रव किती लिटर होते? ए द्रव म्हणजे काय? 5 आणि 5x म्हणजे काय? 5 गुणिले 6 6 पंचे 30. म्हणजे सुरुवातीला त्या बर्नीत ए द्राव किती होता? 30 लिटर. समजलं? हा प्रश्न मला एका मुलाने पाठवला होता आणि ह्याचं उत्तर मागवलं होतं. मग मी त्याला बोलले होते की आजच्या लेक्चरमध्ये हे मी घेईन. ठीक आहे? समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. तर 500 फेऱ्यात ते चाक किती अंतर कापेल? आता अशा टाईपचे प्रश्न खूप वेळा आले आहेत आणि ह्याचा फॉर्म्युला माहिती नाही त्याच्यामुळे याचं उत्तर बरेच जण अटेंड करत नाही. पण हे किती सोपं आहे ते मी तुम्हाला सांगते. आपल्याला चाकाचा व्यास दिला आहे म्हणजेच काय? डायमीटर किती आहे? 1.4. ते 500 फेऱ्यात किती अंतर कापेल हे आपल्याला विचारलं आहे. आपल्याला सध्या डायमीटरच माहिती आहे. मग
एका फेरीत ते चाक किती अंतर पुढे जातं हे काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय वापरायचा आहे? अंतर बरोबर व्यास गुणिले पाय. पाय म्हणजे काय? पायची व्हॅल्यू इथे काय घ्यायची आहे? 22/7. व्यास किती आहे? 1.4 गुणिले पाय किती आहे? 22/7. आता इथं व्यासाच्या ऐवजी तुम्ही परिघाची जरी घेतलं असतं सूत्र तरी चाललं असतं. 2πr. बघायला गेलं आयडियली तर 2r गुणिले पाय जरी केलं तर 2r म्हणजेच काय? व्यास असतो, बरोबर ना? रेडियस म्हणजे त्रिज्या ही व्यासाची निम्मी असते. मग 2πr घ्या किंवा डायरेक्ट व्यास गुणिले पाय घ्या, एकूण सेमच आहे. पुन्हा जर मी ह्यांना घालवलं तर किती येणार? 7 दुने 14, 0.2 आणि ह्यांचा गुणाकार केला तर काय येणार? 4.4 मीटर. आपल्याला विचारलं काय आहे की ते चाक किती अंतर कापेल. आता आपल्याला कळलं की हे जे चाक आहे ते इथून सुरू केलं. सपोज इथं आपण एक रेष मारली आणि ते पुन्हा गोल फिरून थोडंसं अंतर पुढे जाऊन इथं पुन्हा आलं, तर ह्या एक पूर्ण एक चाक स्वतःच्या अंतरा इतकं चालून ते किती मीटर चालतं हे आपल्याला मिळालं. किती? 4.4. मग हेच 4.4 गुणिले अशा ते किती फेऱ्या मारतं? 500 फेऱ्या मारतं, म्हणून गुणिले 500. ह्यांचा जर गुणाकार केला तर किती उत्तर येईल? 0 0 मी शेवटी लिहून घेते. 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 पंचे 20 आणि 2 किती? 2200. 22 आणि पॉइंट कुठे द्यायचा आहे? एक घर सोडून, म्हणजे इथे. इथे पॉइंट येणार, बरोबर? म्हणजे हा 0 गेला. किती आलं? 2200 मीटर. पण आपल्याला उत्तरामध्ये काय आहे? सगळे किलोमीटर आहे. मग हे किलोमीटरमध्ये कसे होणार? 2200 भागिले 1000 बरोबर 2.2 किलोमीटर. मग माझं उत्तर काय आलं? 2.2 किलोमीटर. ठीक आहे, समजलं? ऑप्शनमध्ये बघा शेवटी 2.02 सुद्धा दिला आहे. इथं कन्फ्यूज होऊ नका. चला पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी सरळ रूप द्यायचे समीकरण आहे. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढचा प्रश्न आहे, शरीचा जन्म बुधवार दिनांक 5 सप्टेंबर 2001 ला झाला. तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल? ठीक आहे, तिसरा वाढदिवस म्हणजे काय? तिचा जन्म जर 2001 ला झाला असेल तर 2002 ला तिला 1 वर्ष पूर्ण होईल, 2003 ला तिला 2 वर्ष पूर्ण होतील आणि 2004 ला तिला 3 वर्ष पूर्ण होतील. तर 2004 ला तिचा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल असं विचारलं आहे. हे बघा, जेव्हा नॉर्मल इयर असतं म्हणजेच काय? लीप इयर नसलेलं, नॉर्मल इयरमध्ये एक दिवस आपण पुढे जातो. म्हणजे जर माझा बर्थडे या वर्षी म्हणजे 2025 ला रविवारी आला असेल तर 2026 ला तो कधी येणार? सोमवारी येणार. कारण 2025 आणि 2026 हे काय आहेत? नॉर्मल इयर आहेत, लीप इयर नाही. आता 2001 ला तिचा बर्थडे कधी आहे? 5 सप्टेंबरला आहे. पण कोणत्या वारी आहे? बुधवारी आहे. 2001 हे काय आहे? नॉर्मल वर्ष आहे, म्हणून एक दिवस पुढे जाणार. बुधवार नंतर एक दिवस पुढे म्हणजे 2002 ला तिचा बर्थडे कधी येणार? गुरुवारी येणार. 2002 हे कसं आहे? नॉर्मल वर्ष आहे, त्याच्यामुळे ह्याच्या पुढे सुद्धा तिचा एक दिवस आणखी पुढे जाणार आणि 2003 ला तिचा बर्थडे कधी येणार? शुक्रवारी येणार. आता त्याच्यानंतर 2003च्या सप्टेंबर पासून ते 2004च्या सप्टेंबर पर्यंत तिचा बर्थडे 2 दिवसांनी पुढे जाणार. का पुढे जाणार? कारण 2003 ते 2004च्या फेब्रुवारी पर्यंत हे नॉर्मल वर्ष झालं, पण 2004 हे लीप वर्ष असल्यामुळं फेब्रुवारीच्या पुढं जे पण येतात, म्हणजे जे पण महिने येतात, जे पण दिवस येतात, जे दिवस असतात ते दिवस काय होतात? 2 दिवसांनी पुढे जातात. म्हणजे महिने तेच राहतात, पण त्यातले जे दिवस आहेत ते 2 दिवसांनी पुढे जातात. मग शुक्रवारच्या पुढे 2 दिवस पुढे म्हणजे कधी? रविवार. म्हणजेच 2004 ला जेव्हा ती 3 वर्षांनी होते, म्हणजे तिसरा वाढदिवस जेव्हा साजरा करते तेव्हा तिचा बर्थडे कधी असणार? रविवारी असणार. समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया. दिलेल्या आकृत्यांमधील संख्या एकाच नियमानुसार आहेत. प्रश्नाच्या जागी येणारी संख्या दिलेल्या पर्यायांमधून शोधा. आता आपल्याला काय करायचंय? इथे काय लॉजिक लागतं ते बघायचं आहे. ठीक आहे, मी पहिल्यांदा काय बघते? पहिला आहे 4, 6 आणि 2. ह्यांचं रिलेशन आतल्या संख्येशी काय आहे ते बघूया. जर मी 4चा वर्ग घेतला, आता असं बघायला गेलं तर 6 4 10 2 12 आणि 12 आणि 58चा असा जवळपास काही संबंध नाहीये, बरोबर? 12 चौक 48 आणि 12 पंचे 60 म्हणजे 12 पंचे 60 वजा 2 असं होऊ शकतं. पण हेच लॉजिक इथे बसतंय का बघूया. 7 आणि 3 10 आणि 1 11. 11 पाची किती? 55 आणि 55 वजा 2 किती येणार? 53 येणार.
पण आतमध्ये किती आहे? 61 आहे. म्हणजे हे माझं लॉजिक नाही. दुसरं काय लॉजिक असू शकतं? यांचा वर्ग करून बघूया आणि त्यांची बेरीज येते का ते बघूया. 4चा वर्ग किती? 16. 6चा वर्ग किती? 36. 2चा वर्ग किती? 4. आता 36 आणि 4 40. 40 आणि 16 किती? 56. आणि आपल्याला किती दिलं आहे? 58. म्हणजे 56 अधिक 2 58. ठीक आहे. मग आता हे लॉजिक इथे लागतंय का ते बघूया. आपल्याला पुढे संख्या किती आहेत? 1 3 7. 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49. 49 आणि 1 किती? 50. 50 आणि 9 किती? 59. आणि 59 जसं आपण इथं अधिक 2 केलं तसं अधिक 2 केलं तर किती येतं? 61 येतं. म्हणजे हेच माझं लॉजिक आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे? इथली संख्या विचारली आहे ते आपण काढूया. इथं काय दिलं आहे? 3 4 5. 3चा वर्ग किती? 9. 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25. 16 आणि 9 किती? 25. 25 आणि 25 किती? 50. आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे? अधिक 2. म्हणजेच किती येणार? 52. आणि 52 हेच माझं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे माझं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जर मला आणखी एक भाऊ असता तर मला बहिणींच्या दुप्पट भाऊ असते. आता हे काय आहे? नातेसंबंधांवरचा थोडासा म्हणजे थोडासा एक लेवल अप प्रश्न आहे. पण हा किती सोपा आहे हे तुम्हाला मी लॉजिकली सॉल्व्ह करून दाखवते. जर मला एक भाऊ असता तर मला बहिणींच्या दुप्पट भाऊ असते. मी आहे, ठीक आहे. इथे मी स्वतः आहे. इकडे काय करते मी? इकडे बहिणी करते आणि इकडे काय करते? भाऊ करते. मी आहे. मला आणखी एक भाऊ असता म्हणजे मला ऑलरेडी कितीतरी भाऊ आहेत, पण आणखी जर एक भाऊ असता तर मला बहिणींच्या दुप्पट भाऊ असते. म्हणजे बहिणींची जेवढी संख्या आहे त्याच्या दुप्पट मला भाऊ असते. जर मला आणखी एक पुन्हा आणखी काय सांगितलंय? जर मला आणखी एक बहीण असती म्हणजे XYZ बहिणी आहेत, पण आणखी एक बहीण असती तर प्रत्येकाची संख्या समान झाली असती. म्हणजेच काय? हे पण समान झाले असते. तर माझ्या भावांची आणि बहिणींची संख्या अनुक्रमे दर्शवणारा पर्याय निवडा. आता मी काय करणार माहितीये? इथं मी लॉजिक लावणार नाही. मी ऑप्शन वाईज जाणार. का ऑप्शन वाईज जाणार ते सुद्धा सांगते. सपोज मी आहे, ठीक आहे. इथे मी आहे, इथं मी बहिणी दाखवते आणि इकडं भाऊ दाखवते. जर सपोज इथं भावांची संख्या आहे आणि इथं बहिणींची संख्या आहे. जर मला 2 भाऊ असते, 2 भाऊ असते आणि 3 बहिणी असत्या. मग जर आपल्याला पहिला काय सांगितलं आहे? जर मला आणखी एक भाऊ असता म्हणजे जर मला आणखी एक भाऊ असता तर मला बहिणींच्या दुप्पट भाऊ असते. पण इथं काय झालं? समान झाले, बरोबर. म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक 1 असणार नाही. म्हणजे मला 2 भाऊ असणार नाही. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन काय आहे? मी आहे. मला किती आहेत? 3 भाऊ आहेत. ठीक आहे. 3 भाऊ आणि 2 बहिणी. मग आपल्याला पुढे काय सांगितलं आहे? मला जर आणखी एक भाऊ असता तर मला बहिणींच्या दुप्पट भाऊ असते. आहे का? आहे. बघा 2 बहिणी आहेत आणि दुप्पट भाऊ झाले म्हणजे बेदुने 4 भाऊ झाले. त्याच्या पुढची म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होते का? जर मला आणखी एक बहीण असती, जर इथं आणखी एक बहीण असती आणि हा कॅन्सल, आणखी एक बहीण असती तर प्रत्येकाची संख्या समान झाली असती. झाली का? बघा इथं 3 भाऊ राहिले आणि इथं 3 बहिणी झाल्या. म्हणजेच माझं उत्तर किती येतंय? ऑप्शन क्रमांक 2, 3 आणि 2. समजलं? त्यांनी जी कंडिशन दिली आहे ती याच्यामध्ये बसवून बघायची. पहिली जर सॅटिस्फाय झाली म्हणजे माझ्या बहिणींचे दुप्पट भाऊ झाले तर दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होते का ते बघायची. म्हणजे काय? मला आणखी एक बहीण असती तर भावांची आणि बहिणींची संख्या समान झाली असती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे माझं उत्तर आहे. आता पुढचं क्विक एकदा बघूया की बाबा आपलं काय चुकलंय का? आणखी दुसरं काय उत्तर येतंय का? मी आहे. मला काय आहे? 2 भाऊ आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 2 भाऊ आहेत. ठीक आहे. जर मला आणखी एक भाऊ असता आणि काय आहेत? 2 बहिणी आहेत. ठीक आहे. मला जर आणखी एक भाऊ असता म्हणजे हा वाला तर बहिणीच्या दुप्पट होते का? नाही होते. म्हणजे हा नाही गेला. पुन्हा पुढचा मी आहे. मला जर 3 भाऊ आहेत. 3 भाऊ आहे. आणखी एक भाऊ असता तर बहिणी किती आहेत? 3 आहेत. मग बहिणींच्या दुप्पट संख्या होतीये का रे? नाही, 4च होत आहेत. जर 3 बहिणी आहेत तर माझी भावांची संख्या किती व्हायला पाहिजे? 6 व्हायला पाहिजे. म्हणजे हे पण उत्तर गेलं. म्हणून माझा ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आलं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता या टाईपचे प्रश्न असमानता किंवा समानता या टॉपिकमध्ये येतात. यावरचे प्रश्न आतापर्यंत आले नाहीत, पण जर आले तर तुम्हाला तोंड ओळख असावी यासाठी हा मी प्रश्न घेतला आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक बेसिक सांगते.
जर ए आणि बी असं जर असेल तर ए हा बी पेक्षा लहान असतो. जर ए हा असं चिन्ह असेल, इकडे ए कडे ओपन तोंड असेल तर ए हा बी पेक्षा मोठा असतो. जर ए बरोबर बी असं जर असेल तर ए आणि बी काय असतात, सेम असतात, सारखे असतात. जर ए असं जर चिन्ह असेल, बी कडे ओपन आणि खाली एक आणखी, तर हे काय, ए हा बी पेक्षा लहान किंवा सेम असू शकतो. किंवा म्हणजेच काय, लहान असू शकतो किंवा सेम असू शकतो. त्याच्यानंतर ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी म्हणजेच काय, ए हा बी पेक्षा मोठा असू शकतो किंवा समान असू शकतो. समजलं? तर ही आहे चिन्हांची ओळख. आता आपण प्रश्नांकडून समजून घेऊया. आपल्याला काय दिलं आहे, ए हा बी पेक्षा मोठा आहे, बी हा सी पेक्षा लहान आहे. पण आपल्याला निष्कर्ष काय दिले आहेत, ए हा सी पेक्षा मोठा आहे. आता इकडे बघा, ए हा बी पेक्षा मोठा आहे, पण बी च्या पुढे हा काय झाला आहे, बी हा सी पेक्षा लहान झाला आहे. म्हणजे गेट काय झालं, बंद झालंय, बरोबर. जर ए हा सी पेक्षा मोठा पाहिजे असता तर आपलं कसं आलं असतं, ए हा बी पेक्षा मोठा आहे आणि बी हा सी पेक्षा मोठा आहे, तेव्हा जाऊन बी हा सी पेक्षा मोठा होऊ शकतो, कारण गेट कसं आहे, ओपन आहे इथे. म्हणून हा ऑप्शन काय झाला, रॉंग झाला. ए हा सी च्या बरोबर आहे. बघा आता इथे ओपन आहे, इकडे क्लोज आहे, इथे बरोबरीचं चिन्ह येतच नाही, बरोबर, कारण इथं आपलं काय साईनच बसत नाही. म्हणून हा पण ऑप्शन गेला. म्हणजे काय येणार आपलं, दोन्हीही नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आपल्याला काय दिलं आहे, एम हा एनच्या बरोबर आहे, पण एन काय आहे, ओ काय आहे, एन पेक्षा लहान किंवा बरोबर आहे. मग आपल्याला निष्कर्ष काय दिले आहेत, एम हा ओ पेक्षा मोठा किंवा लहान आहे, मोठा किंवा सेम आहे. आता जर आपण एन काढलं तर एम काय आहे, एमच्या इक्वल आहे, म्हणजेच काय, एमची जी किंमत आहे तीच एनची किंमत असणार आहे, बरोबर. मग मी काय करते, एनला काढते. एनला जर मी काढलं तर कसं येणार, एम हा मोठा किंवा सेम आहे ओ पेक्षा, म्हणजे हे माझं उत्तर बरोबर आलं. पुन्हा दुसरा निष्कर्ष काय आहे, ओ हा लहान आहे एम पेक्षा. हे बघा, एम हा ओ पेक्षा मोठा आणि इक्वल आहे, ओ हा एम पेक्षा लहान आणि इक्वल आहे. एकूण काय, सेमच आहे ना. बघा इकडं काय आहे, एम मोठा आणि इक्वल आहे, आणि इकडं काय आहे, एम मोठा आणि इक्वल आहे, म्हणजेच काय, दोन्ही सेमच आहेत, बरोबर. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा आहे, पी हा क्यू पेक्षा मोठा आहे, क्यू हा आर पेक्षा मोठा किंवा इक्वल आहे आणि आर हा एसच्या बरोबर आहे. आपल्याला काय दिलं आहे, पी हा आर पेक्षा मोठा आहे. बघा, पी कडून आपण आर कडे जाताना इथे मोठं येत आहे, क्यू नंतर काय, मोठा आणि इक्वल आहे. मग याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे, हा आहे, कारण हा मोठा आहे. आणि क्यू सुद्धा काय आहे, आर पेक्षा मोठा किंवा इक्वल आहे, म्हणजे इथं ओपनच गेट आहे, बरोबर. हे काय, ओपन गेट आहे आणि हे काय, क्लोज गेट आहे. हे तर ओपनच आहेत, बरोबर. म्हणून हे आलं, बरोबर आलं. आता त्याच्या पुढे आपल्याला काय दिलं आहे, क्यू हा एस पेक्षा मोठा किंवा लहान आहे. आता इथे बघितलं तर आर बरोबर एस आहे, म्हणजेच काय, आरची जी किंमत असेल तीच एसची किंमत असेल. मग मी काय करते, इथून आरला काढते आणि काय करते, एसला ठेवते फक्त. मग कसं होणार, क्यू मोठा किंवा इक्वल आहे एसच्या, आणि तेच आपल्याला विचारलं आहे, क्यू मोठा किंवा इक्वल आहे एसच्या, म्हणून हे काय आलं, हे पण बरोबर आलं. समजलं? चला पुढचा आता प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. सोपं आहे, फक्त आपण बघा, उंची काढतो, वजन काढतो, वय काढतो, तेव्हा आपण हे असे चिन्ह वापरतोच. इथं ऍडिशन काय आहे, फक्त हे, म्हणजे एकतर लहान आहे किंवा इक्वल आहे, एकतर मोठा आहे किंवा इक्वल आहे, एवढंच फक्त चेंज आहे. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.